नमस्कार, कांचन ठोंबरे घेऊन आलो आहोत तुमच्यासाठी वेस्टीजचा प्लॅन. हेल्थ आणि वेल्थ चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा. 1960 साली ज्या घरात 100 रुपये येत होते ते घर खाऊन पिऊन सुखी होतं. आठवून पहा, 1980 साली ह्या 100वर फक्त एक शून्य लागले आहे. ज्या घरामध्ये 1000 रुपये येत होते ते घर खाऊन पिऊन सुखी होतं. 2000 मध्ये काय झालंय? पुन्हा 20 वर्षांनी याच्यावर एक शून्य लागलेलं आहे. ज्या घरामध्ये 10,000 येत होते ते घर खाऊन पिऊन सुखी होतं. 2020 सालासाठी मला वाटतं तुम्ही सगळेजण तयार राहा, कारण इथे पुन्हा एक शून्य तुम्हाला किंवा आम्हाला हवे असो किंवा नको तरी सुद्धा एक शून्य लागणार आहे. 1 लाख रुपये ज्या घरामध्ये येणार आहेत ते घर खाऊन पिऊन सुखी असणार आहे. मग आज 2010 नंतर 2017 पर्यंत आलोय. मला वाटतं प्रत्येकाच्या घरात 50,000 रुपये येत असतील आणि तुम्ही खाऊन पिऊन नक्की सुखी असाल. आणि जर येत्या 2020 मध्ये, आज 2017 चालू आहे, या 2020 मध्ये जर 1 लाख रुपये घरामध्ये येत नसतील तर मला वाटतं आज आम्ही जो तुम्हाला बिझनेस प्लॅन सांगणार आहोत तो तुम्ही बघण्याची गरज आहे. कारण प्रत्येक गोष्ट EMI, घर आज EMI वर येते, गाडी आज EMI वर येते, मुलांचं जे शिक्षण आहे ते सुद्धा 3 वेळा आपण किंवा 4 वेळा मुलांची फीस भरतोय आणि त्याच्यानंतर म्हणजे एक प्रकारचा EMIच आपण तिथेही भरतोय. तर आपण बघूया की काय करता. बघा, आज इथे आपण बघणार आहोत की 4 एक क्वाड्रंट आहेत, 4 भाग इथे केलेले आहेत. आपण समजून घेऊया की हे काय आहे. की एक तर जॉब करणारी माणसं आहेत, की या जॉब करणाऱ्या व्यक्तीचं जे उत्पन्न आहे त्याला आपण म्हणतो ऍक्टिव्ह इन्कम. ऍक्टिव्ह इन्कमचा अर्थ काय? तर जेव्हा तुम्ही 8 ते 10 तासाचा वेळ देता आहात तेव्हा तुम्हाला पैसा येतो आहे. जर तुम्ही 8 ते 10 तासाचा वेळ दिला नाही तर पैसा येणार नाही. इथे एखादा वर्कर असू शकतो, एखादा अकाउंटंट असू शकतो, कोणत्याही प्रकारची जॉब करणारी व्यक्ती इथे असू शकते. त्याच्याकडे कुठल्या ना कुठल्या प्रकारचं स्किल असतं आणि त्या स्किलमुळे त्याच्याकडे पैसा येत असतो. आता आपण बघूया की जर ही व्यक्ती जी आज ऍक्टिव्हली इन्कम घरामध्ये घेऊन येते ती व्यक्ती जर आज त्या फोटोच्या फ्रेम मध्ये राहिली नाही, ही आहे फोटोची फ्रेम. इथे जर आपण बघितलं तर नवरा बायको 2 मुलांची फ्रेम आहे. ही व्यक्ती जर ह्या फ्रेम मध्ये राहिली नाही तर मला सांगा त्याच्या स्किलमुळे येणारा पैसा आज घरामध्ये येईल का? जर येणार नसेल तर आपल्याला नक्की काहीतरी वेगळं करायची गरज आहे. दुसरे जो क्वाड्रंट येतो त्याच्यामध्ये आपण बघूया की सेल्फ एम्प्लॉईड लोक. याच्यामध्ये छोटे छोटे दुकानदार, छोटे मोठे बिझनेस करणारी लोक आणि डॉक्टर आहेत, वकील आहेत किंवा ज्यांच्याकडे स्पेशल स्किल आहेत, प्रोफेशनल्स लोक आहेत, ते या कॅटेगरीमध्ये येतात. ते सुद्धा ऍक्टिव्ह प्रकारचं इन्कम घेतात. आज एखादा डॉक्टर क्लिनिक चालवतोय, उद्या तो या फ्रेम मध्ये नाही आहे तर मला सांगा की त्याच्या स्किलमुळे येणारा पैसा इथे येईल का? नाही येणार. एखाद्या दुकानदाराचं सामान विकायचं स्किल आहे, दुकानदार नसेल तर तो पैसा येईल का? एखाद्या वकिलाची वकिली चालू शकते का? सो इथे पण जर शटर उघडलं, दुकान उघडलं तर पैसा येणार आहे, दवाखाना उघडला तर पैसा येणार आहे. हे सुद्धा इन्कम जे आहे ते त्याच्या स्किलवर आहे. म्हणूनच ह्या इन्कमला सुद्धा ऍक्टिव्ह इन्कम म्हटलेलं आहे. आपल्याला जर आयुष्यामध्ये वेल्थ क्रिएट करायची असेल, प्रचंड पैसा जर क्रिएट करायचा असेल तर तो पैसा फक्त पॅसिव्ह इन्कम मधून येऊ शकतो. मग पॅसिव्ह इन्कम आपण समजून घेऊया की पॅसिव्ह इन्कम मध्ये तुम्ही ह्या फ्रेम मधून गेलात, तुम्ही या फ्रेम मध्ये देव न करो आणि असं दुर्दैव कोणाच्या घरात येऊ, परंतु ह्या फ्रेम मध्ये तुम्ही नसलात तरी हे जे पॅसिव्ह इन्कम आहे ते तुमच्या घरामध्ये कायम वर्षानुवर्ष येऊ शकतं. बघायची इच्छा आहे कसं ते. तर हे बघूया की बिझनेस करणारी लोक आहेत. आता बिझनेस म्हटला तर सोपा राहिलाय काच बिझनेस. साधारण 2 ते 4 लाखाची इन्व्हेस्टमेंट आपल्याला करावी लागते. याच्या बरोबर आपल्याला जागा विकत घ्यावी लागते किंवा जागा भाड्याने घ्यावी लागते. त्याच्यासाठी पैसे मोजावे लागतात. इथे काही माणसे ठेवावी लागतात, मॅनपॉवर लागते.
त्याच्यानंतर म्हणजे एखादं हॉटेल जरी काढलं तरी तुम्हाला काउंटरवर एखादा माणूस लागतो, एखादा वेटर लागतो आणि बाकी सगळी कामं करण्यासाठी एखादा कुक लागतो. सो इथे माणसांची गरज पडते. ह्याच्या व्यतिरिक्त ओव्हरहेड्स असतात की त्या लोकांना पगार द्यावे लागतो, लाईट बिल असतं, पाणी बिल असतं, इतर खर्च असतात. मला सांगा एवढं करून इथे माणसं किती तास देतात? 24 तास शरीराने आणि मनाने सुद्धा गुंतलेली असतात. आणि एवढं करूनही काय विकत घेतात? तर रिस्क विकत घेतात. म्हणूनच मला वाटतं की आज आपला मराठी माणूस जो आहे तो धंदा किंवा बिझनेस करायला आज घाबरतो. का? तर ह्या सगळ्या गोष्टी करून सुद्धा यश येईल का ह्याची गॅरंटी नाही. म्हणूनच आज आपण रस्त्यावर गेलो तर प्रत्येक कॉर्नरवर एखादं दुकान 6 महिन्यांनी बदललेलं दिसतं, कारण ह्याच्यामध्ये रिस्क आहे. आज आम्ही तुम्हाला जो बिझनेस सांगणार आहोत हा बिझनेस बघा, मला सांगा एक हॉटेल टाकलं, एक पार्लर टाकलं तर त्याच्या शेजारी दुसरं पार्लर उघडतं, त्याच्या शेजारी दुसरं हॉटेल उघडतं. म्हणजेच काय? तर कॉम्पिटिशन खूप आहे आज धंद्यामध्ये. परंतु इथे आपण बघणार आहोत की एक पॅसिव्ह प्रकारचं इन्कम, पॅसिव्ह इन्कम आपण कसं घेऊ शकतो. की एखादा बिझनेस आहे, जर आता मला सांगा की टाटा आणि बिर्ला, एखादं टाटाचं स्टार बाजार सारखं शॉप लक्षात घ्या. तिथे टाटा येऊन बसतात का होत्या काउंटरवर? कधी पाहिलेत का तुम्ही? आज भारतामध्ये हजारो त्यांचे आउटलेट चालू आहेत, कारण तिथे एक प्रकारची सिस्टम राबवली जाते. त्या सिस्टीममुळे आज टाटांसाठी हजारो तास वाढलेले आहेत आणि हजारो माणसं वाढलेली आहेत. हा बिझनेस जो आहे याला म्हणतात फ्रँचायझी टाईपचा बिझनेस, की लोक फ्रँचायझी घेतात. किंवा आज आपण बघितलं तर मॅकडोनल्डची जी फ्रँचायझी आहे की त्याचा बर्गर जर तुम्ही खाल्लात तर कुठेही जगाच्या पाठीवर त्यांचा बर्गर एकसारखा लागतो. म्हणजेच तिथे काय आहे तर सिस्टीम आहे, म्हणून इथे पैसा जनरेट होतोय. म्हणून टाटांसाठी हजारो तास आणि हजारो माणसं आज काम करतायत. अशाच प्रकारचा आज एक बिझनेस आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत की ज्याच्यात तुम्ही पॅसिव्ह इन्कम क्रिएट करू शकणार आहात आणि जरी तुम्ही या फ्रेममध्ये नसलात तरी. अजून एक प्रकार आहे त्याला म्हणतो इन्व्हेस्टर, की ज्याच्याकडे आज प्रचंड पैसा आहे आणि पैशामुळे पैसा वाढतो आहे. मला सांगा तुमच्या आमच्याकडे ह्या कॅटेगरीतला पैसा आहे का? ह्या प्रकारचं पॅसिव्ह इन्कम आज आपण घेऊ शकतो का? याचं उत्तर जर नाही असेल तर बिझनेस विथ सिस्टीमने आपण कसा पैसा क्रिएट करू शकतो हे मी तुम्हाला दाखवणार. आज मी तुम्हाला जो बिझनेस सांगणार आहे त्या कंपनीचं नाव आहे वेस्टेज मार्केटिंग प्रायव्हेट लिमिटेड. मला खूप गर्व होतो या कंपनीचं नाव घेताना, कारण या कंपनीमध्ये मी 4 महिन्यामध्ये डायरेक्टर गेलेली आहे माझी स्वतःची शाळा सांभाळून. मला वाटतं ह्याच्यापेक्षा उत्तम प्लॅन आज मी नेटवर्क मार्केटिंगमध्ये गेले साधारण 18 वर्ष काम केलेलं आहे, परंतु त्याच्यामध्ये इतका उत्तम प्लॅन मला बघायला मिळाला नव्हता. तर थोडासा त्या कंपनीचा बॅकग्राऊंड बघूया. ही वेस्टेज मार्केटिंग प्रायव्हेट लिमिटेड 13 वर्ष कंपनीला पूर्ण झालेली आहे. गेल्या महिन्यात आलेल्या कंपनीबद्दल मी तुमच्याशी बोलत नाहीये. तर 13 वर्ष जुनी कंपनी आहे. इंडियन डायरेक्ट सेलिंग असोसिएशन खाली ही कंपनी रजिस्टर्ड आहे. ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे मित्रांनो, लक्षात घ्या. इंडियन डायरेक्ट सेलिंग असोसिएशन खाली परमिशन मिळण्यासाठी भारत सरकारची जी परमिशन लागते त्याच्यात फक्त 18 कंपन्यांना आज परमिशन मिळालेली आहे. वेस्टेज कंपनी 2018 मध्ये नंबर 1 ला जाते आहे. त्याच्यानंतर यातल्या 6 कंपनीज आर नॉन फंक्शनल, 12 कंपनी आज काम करतायत आणि त्याच्यामध्ये आज आपण नंबर 1 ला आहोत. त्याच्यानंतर 850 कोटींचा कंपनीने टर्नओव्हर केला आहे. मला वाटतं एखादी कंपनी 850 कोटींचा टर्नओव्हर करते तेव्हा तिथे प्रॉडक्ट्स नक्की चांगली असतील, क्वालिटी असतील आणि लोक वारंवार ती घेत असतील. 70 लाख डिस्ट्रीब्युटर आहेत. आज ह्या 12 उरलेल्या कंपन्यांमध्ये आज कोणीही 5 लाखाच्या वर आकडा पुढे गेलेला नाहीये ऍक्टिव्ह डिस्ट्रीब्युटरचा. इथे 2 लाख डिस्ट्रीब्युटर दर महिन्याला जॉईन होत आहेत. अजून एक महत्वाची गोष्ट सांगायची म्हणजे इथे सपोर्ट सिस्टीम आहे. मित्रांनो, मी तुम्हाला आताच सांगितलेलं होतं की एखादा बिझनेस जर सपोर्ट सिस्टीम बरोबर आपण केला तर आपण खूप मोठी प्रगती करू शकतो. सो इथे आपल्याला सपोर्ट सिस्टीम आहे. 2018ला आपण
डायरेक्ट सेलिंग मध्ये नंबर 1 ला जातो आहे. विनिंग टीम नावाची सपोर्ट सिस्टीम आपल्याकडे आहे. कोणत्याही प्रकारचा बायनरी प्लॅन इथे नाही आहे. इथे काम करावं लागेल आणि काम करूनच पैसे मिळतील, कारण ही कुठल्याही प्रकारची स्कीम किंवा चेन नाहीये की एका व्यक्तीला 2 व्यक्ती, एका व्यक्तीला 3 व्यक्ती जोडल्यात, अशा प्रकारचा हा प्लॅन नाहीये. या प्लॅनला म्हणतात जनरेशन प्लॅन, की जो पिढ्यानुपिढ्या पैसे देतो. तुम्ही राहिला नाही तरीही तुमच्या मागच्या पुढच्या पिढीला हा प्लॅन पैसा देईल. दुसरं म्हणजे जगभरात एक डायरेक्ट सेलिंगची ग्लोबल लिस्ट लागते 100 कंपन्यांची. आज जगामध्ये जी ह्या वर्षीची लिस्ट लागलेली आहे ग्लोबल लिस्ट डायरेक्ट सेलिंग मध्ये, त्याच्यामध्ये वेस्टीज कंपनी 91 नंबरवर आहे आणि दिस इज द ओनली इंडियन कंपनी. मला फार आनंद होतोय आणि अभिमान वाटतोय की आम्ही या कंपनी बरोबर जोडलेले आहे की जिचा ग्लोबल लिस्ट मध्ये आज 91वा नंबर आहोत आणि आपण भारतीय कंपनी बरोबर काम करत आहोत. दुसरं म्हणजे रॉ मटेरियल आहे प्रोडक्टसाठी लागणारं, ते भारतातलंच कंपनी वापरते. मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे ज्या वस्तू बनल्या जातात त्या हिमाचल प्रदेशमध्ये 5 आपले मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहेत, तिथे बनल्या जातात. मला वाटतं प्रत्येक गोष्ट भारतीयाने करण्यासारखी आहे. दुसरं म्हणजे हा प्लॅन आहे तो अॅक्युम्युलेशन प्लॅन आहे की आज ह्या 12 डायरेक्ट सेलिंगच्या उरलेल्या कंपनी आहेत त्यांच्याकडे कोणाकडेही असा प्लॅन नाही की जो प्रत्येक महिन्यामधला प्लॅन दुसऱ्या महिन्यामध्ये ऍड होत जातो. तुमचा गेल्या महिन्यात केलेला बिझनेस वाया जात नाही, तो पुढच्या महिन्यामध्ये ऍड होतो. तुम्ही कधीही खालच्या लेवलला येत नाही. इथे ऑलवेज प्रमोशन आहे, नॉट डिमोशन. एकदा तुम्ही एखादी लेवल अचीव केली तर तिथे तुम्ही कधीही खाली येणार नाही. हा अॅक्युम्युलेशन प्लॅन फक्त वेस्टीज कडे आहे. समजून घ्या प्लॅन आणि तुमची प्रगती या कंपनी बरोबर निश्चित करा. वेस्टीजचा बिझनेस तुम्ही सुरू करत आहात तर त्यावेळेला आजपर्यंत तुम्ही जे सामान आणताय ते कदाचित डीमार्ट मधनं आणत असाल, बिग बाजार मधनं आणत असाल किंवा कॉर्नरवरच्या वाड्याकडून आणत असाल, परंतु आजपर्यंत इथे तुम्ही सामान आणल्यानंतर तुमच्या अकाउंटला कधीही पैसा जमा झालेला नाही. झालाय का जमा? आठवून पहा. कधी काही फ्रीच्या वस्तू मिळाल्या आहेत किंवा पैसे जमा झालेत. परंतु इथे जेव्हा तुम्ही वेस्टीजच्या दुकानामधून वस्तू घ्यायला सुरुवात करता तेव्हा तुम्हाला 7 प्रकारचे फायदे हा बिझनेस देतो. आता ते आपण बघूया की तुम्हाला वेस्टीज बरोबर जॉईन होण्यासाठी फ्री रजिस्ट्रेशन आहे, कारण IDSA ने सांगितलेलं आहे, इंडियन डायरेक्ट सेलिंग असोसिएशन सांगतं की तुम्हाला रजिस्ट्रेशन फ्रीच करावं लागेल. त्याच्यानंतर तिथे तुम्हाला नाव, पत्ता, जन्मतारीख आणि फोन नंबर, आधार कार्ड, पॅन आणि बँक बुकचं पहिलं पेज, ह्या सगळ्यांनी तुमचं रजिस्ट्रेशन होतं आणि दिस इज अ लीगल रजिस्ट्रेशन. इथे कुठल्याही प्रकारचा खोटेपणा नाहीये. दुसरं म्हणजे दुकान बदलल्याने इथे तुम्हाला पैसा मिळेल आणि त्याच्यामुळे 7 प्रकारचे फायदे मिळतील. आता कसं ते आपण बघूया की आजपर्यंत तुम्ही वस्तू कितीवर घेताय तर प्रत्येक वस्तू तुम्ही MRP वर घेताय, परंतु जेव्हा तुम्ही वेस्टीजला जॉईन होता तेव्हा तुम्हाला डिस्ट्रीब्युटर प्राइसला वस्तू मिळावी लागेल. 100 रुपयाची MRPची वस्तू तुम्हाला 80 रुपयातच वेस्टीज देईल. म्हणजेच काय होईल तर 20% फायदा होईल. ह्याच वस्तू जर तुम्ही दुसऱ्याला शेअर केल्या तर तुम्हाला इथे काय मिळेल? 20% नफा मिळेल. दुसरा फायदा मिळेल की जसं मी तुम्हाला सांगितलं की हा बिझनेस अॅक्युम्युलेशनवर चालतो. सो तुम्ही गेल्या महिन्यात जे काही खरेदी कराल ते पुढच्या महिन्यात ऍड होईल, पुढच्या महिन्यातलं त्याच्या पुढच्या महिन्यात ऍड होईल आणि त्यामुळे तुम्हाला अॅक्युम्युलेशनचा फायदा मिळेल. 5 ते 20% परफॉर्मन्स बोनस मिळेल. 5 ते 20% परफॉर्मन्स बोनस मिळेल. हे फायदे तुम्हाला डायरेक्टर होण्यापर्यंत मिळतील. त्यानंतर तिसरा फायदा जो आहे तो डायरेक्टर झाल्यानंतर तुम्हाला डायरेक्टर बोनस मिळेल. त्याच्यानंतर लीडरशिप ओव्हररायडिंग बोनस मिळेल. त्याच्या व्यतिरिक्त ट्रॅव्हल फंड मिळेल की इथे तुम्हाला वेस्टीज 2 ट्रिप ज्या आहेत फॉरेनमध्ये जाण्यासाठी फ्रीमध्ये देतं. कार फंड मिळतो की वेस्टीजच्या कार फंडामधनं तुम्ही